चल बाया पाणी बिनी पिते बी लय तहान लागली. कोमे भाजी आण जाऊन आपण आज रविवार आहे पालकाचे धापाटे करू कोथिंबीर कांदा टाकून. जरा हळू बोलता नाहीत का? हा. बावळा तरी काय करू? बावळा तरी डोक्यात लागली तुला तोंडात मोठी म्हणून फुकणी घालू फुकणी. हा कधी मोठी निवडती. आता तर म्हणले हळू बोल म्हणून आता हळू बोलते त्याच्यात नाही. पर्स मला असल्यावर पर्सनल असले जरा हळूच बोलत जावा. लोकाला शेजाऱ्याला घरात बोलले ना लोकाला ऐकायला काय म्हणते जा जायडी एकदा रे घेऊन भाजी आण नाश्ता करायचा आधी का परत निक निक तेरा तो गेम बजाना पड़ेगा. हो आता परत नाही ना. मुकी आणली काय रे? काय मुकी नाही का मी? आता काय ऐकू गो 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 तेवढं येतं लगेच. संभाया लय चोचले तर आणि ते हा बोलत येतावा म्हणतात जरा हळू बोला हळू बोलली की मारतात मला. लय अवघड बाया चुकच नाही काल पिळला परमा. बाय डुगे बाय बाय बाय. इकडे टाटा कर. टमाटे बिमाटे चला आता माझ्या आई सासूबाईने लावलंय हे पालक बिलक. हे बघा पालक किती पालक आहे बघा. पालक कमॉन पासाव. हे बघा पालक हिरवीगार नॅचरल पालक. लय मला पालकाचे धपाटे खाऊ वाटलेले इथे. आज मस्त पालकचे धपाटे बनवते सासूबाईच्या हाताचे. सासूबाईच्या हाताला चवच वेगळी बाया. लय हाणलं असतं मला आता आईने. आईसोबत मस्ती करायची म्हणल्यावर कशी घेऊ गड्या अशी घेऊ कशी घेऊ अशी घेते. 2 बुचके म्हणले होते आई जास्त नको आणू म्हणले. तुलस पप्पा तुम्हाला पालकाची भजी लय आवडतात ना? कधी करायचे? मला भाजी बनवते ते बघा ना नॅचरल गावरान पालक आहे. रेशमाला लय आवडते बरं का ही पालक. रेशमाला लय आवडते गावरान पालक. ती अख्ख्या बाजारात धुंडी ती गावरान पालक माहिती का? ती स्मूदी पिती ना रेशमा तर तिला गावरान पालकच आवडते. ती म्हणते जर गावरान पालक नाही आणली ना तुला मारीनच म्हणायची मला. रेशमाला लय आवडायची. अख्खा बाजार धुंडायची. खेड्या गावातून आलेलीच पालक बरोबर घ्यायची नाही का? सासूबाई म्हणते तू तोडून सुद्धा नाही आणता आली. रेशमाला लय आवडती बाई. कधी जाईन ना मी तर इथून रेशमासाठी घेऊन जाईन मी. कधी जायचं रेशमाला भेटायला? किती दिवस झाले आपण गेलो नाही तिला भेटायला. जाऊ ना. पालक बघून मला रेशमाची आठवण आली. तिला सांगत आज फोन करून पालक आहे म्हणे भारी भारी. कशी पालक आहे अशी होय हो. असे बुचके जर खुडले तर हे बुचके परत येतात वाटतंय. परत फुटत ती. अरे खरंच आहे काय? मला नव्हतं माहिती. परत फुटली श्रावण टपक्यान. एवढं वेळ आता घरी लय गाड आहे कोमल तू. तुमची मम्मी आणि तुम्ही दोघं
मला काय यालाच पुजलेले तुम्ही पाटीला त्याला. हा पाटीला हा माझ्या महागच लागलेले असतील तुम्ही. सगळं काम तुमचं जागेवर करून सुद्धा तुम्हाला तुमची बायकोन सून घाळ वाटती. आवरा सगळं मॅडम काम जागेवर तुमचे. चला. कामवाली आणायची नाही कधी. मुंबईला जातो ना. आणायची नाही कधी कामवाली. कशाला तरी मला आणली. चला. एखाद लिंबू फिंबू घेऊ द्या. त्या बघा लिंबू आहे तिथे सारखा कुठे लिंबू सगळं तो खाली पडला. घेईन सगळं वर बडून. मला लय आवडतं. घरात एखाद 2 लिंबू तरी पाहिजे ना. एकच लिंबू सापडलं. कुठल्या नराटात घालू काय आता काय लिंबूच कोंबी नको भूक जास्त. एकच लिंबू भेटला. चल पुदिनाची चटणी पुदिना सगळे आमच्या सासूबाई सगळं लावलेलं आहे. शेवग्या शेंगाला तर शेंग नाही बाई. सासूबाई वाट बघत असेल. पडणार होते का बाई. साडी घालायच कधी माहित नाही. साडीच घालावं लागत. पिलूस पप्पा कच्च्या टमाट्याची चटणी कधी खाल्ली का. कच्च्या टमाट्याची चटणी नाही नाही खाल्ली. हा भारी लागत ही कच्च्या टमाट्याची चटणी. तुम्ही करून घालते खाऊन बघा. तुम्ही ना कंदमुळे बनवून खाऊ घाला मला एखाद दिवशी. काल कच्चे पपई खाऊ घातली. आज कच्चे टमाटे कंदमुळे खाऊ घाला. तिचा जीवच नाही काढा या वर्षी. अगं बाई तो जीव नाही रावला तिचा म्हणून तिचा जीव नाही राहिला. धपाटे खायला चल. चला चला धपाटे खायला. चला चला चल धपाटे खायला. काय नाही वाटलं मला. चला चला. बरं चला. लय बडबड झाली आता. लय गप्पा मारल्या. चला नको बाई पराठे बनवायचे. धपाटे काय करती काय करती. करायची होय. हा चुलीवर बनवायचे धपाटे. चुलीवरची चव वेगळी असती. गाडीच पिठी आणली का. नाही आणली अजून. ते गबाळ आणावं तेव्हा पेटायची. तसं काय पेटायचं गबाळ आणल्याशिवाय. पोरगी बघ बर तुम्ही ना तुम्ही चूल पेटवा तो आम्ही आंघोळ करतो. ह्या ही बंदर पोरगी बघा. मी तर कळलं माझे बाबू. कुठे टिपी पण धरता पप्पा दारे. मागचे कांदे भरायचे भरायचंय. मका आणायची. हे काय लुडबुड करते मधी. इकडे बघ तिकडे बघ. आंघोळ झाली त्याच्या अजून झालं नाही तुमचं. मी म्हणलं चला आंघोळ करून लगेच जेवायला बसावं. अजून कापाकुपी चालू आहे यांची. मग आधी कांदा कापायचा, कोथमीर, पालक भाजी धुवून आणि कोमल ती. तुम्हाला काय घेते 2 तांबे डोक्यावर झाला आंघोळ. गेले ना पप्पा तसेच गाई गाई. तुम्ही लवकर आवडत नाही तर गेले तसेच बिगर खाल्ले. मी जातो घेऊन त्यांना. जा घेऊन. मग कोथमीर कांदा बघ टाकायचं. हिला म्हणलं होतं ठेसव जिरे वावा लसूण बघ असं टाकावं लागत. तवा चवदार लागत. बायकोला तर करायला नको नुसतं मम्मी मम्मी वर माया उपाशी झोप ग बाया. मीठ टाकायचा बघ. मिठाचा अंदाज अंदाज येतो मग गृहिणीला काय ती असते काय. मेथी टाकायची तर थोडी. स्वयंपाक बनवण्यापेक्षा खाणारा तर तून पाहिजे. मेथीची बनव मला. पालक म्हणजे मेथी टाकायची थोडी. पालक कप मेथीची भाजी बी टाकायला पाहिजे थोडी. धुवून आणली का ती. हा मिक्स मेथीची भाजी मिक्स. कापो एकच बुटका कापो एवढी नाही. 3 टकुरे काही एवढे नाही करायचे दापाटे. तेल पोटभर. पोटभर खाते. दहीची चटणी का म्हणा हा गोष्ट. हा जुलाब लागायला ना. चाकू बघू कसा 1857 उठावला. तू लढायला गेली का तू ते. चाकू बघ 1857 म्हणजे काही कमी वर्ष झाली काय जरा. 1857 उठावात नाही. आमच्या सासऱ्याच्या हातचा आहे. जपून ठेवलाय. तुम्ही आता ज्वारीचं पीठ घेतलंय गव्हाचं पीठ घेतलंय. उशी एवढंच. आणि धपाटे करायचे म्हणलं पीठ कोणतं लागत माहिती का कोमल.
ते ना मी काय केलं होतं गेल्या वर्षी ज्वारीचे कणस असे कापून आणले, त्याला दाणे आलेले बरं का, नाही तर मशीन ज्वारीचे कणस कापून आणले, तसेच कापून आणले, ते बघुल्यात उकडावले, कुटावले, वाळवले, मग दळून आणले. त्याचे धापाटी एक नंबर लागते, त्याचं पीठ आहे. एक दिवस काय करतो आई, त्याच्यात थोडं गव्हाची चिमूट टाकायची, डाळीची चिमूट टाकायची, आणि ते दापट एकदम भारी लागते. चवदार होते. आई एकच नंबर. आपले तर कंच आहेत का हो कोणाच्या याला? आपले तर नाही आले अजून. त्या खाऱ्या कर्जूला ज्याला भेटते इथं औषधाला भेटायची नाही. ज्वारी ना अं, कंच कंच टाक. स्वीट कॉर्न इथं पण आता अजून मका बारीक आहे. इथं हळद कोणाच्याच टाकायची, मक्याला नाही हळद आली. भारी लागते हळद. अजून परत वरून जिरे टाकायचे, वाटलं नाही खावा तर. बस झाली. बस कोथिंबीर टाकली मग टाक थोडी आई. हप्ता नाही यायची मग. पालक, कोथिंबीर, कांदा कशी दापाटी होते. डोळ्यात काय होते काय नाही. आणि पोळपट आण थापायला नको बसू ढिगलावणी नुसतं माया पुढं. सामान मांड पटापटा घरात नेऊन ऊन येतय तवर लगेच. कालच सांगितलं होतं पटक्याचा आवर बेसन पीठ नाही लागत काय? नाही नाही टाकलं चिमूटभर. त्याला काय लागत आहे एवढं, टपकात थापायचे. पोळपट आण ना थापायला, ते कपडा धुवून आण, चल लवकर. नुसता बडबड 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 बडबड, कामच नाही काही. करीत तर करीत त्याच्यात मारून बडबड करीत नुसता बडबड किरकिर. तोंडात घास माल एक बुक. काय नाही. आणि ते पळपाट कुठे दिसना म्हटलं. किती काय नाही ऐकू येते. बेनला बी आणू काय? थापायचे, चल लवकर. थापायची धरा आहे बेल. सॉरी पोळपाट पोळपाट पोळपाट. रताळे का? रताळा नाही, रताळा काय असतं उपासाला चालत ते नाही का, ती एकदा मातीत टाकलं की तसंच पोसत पोसत चालत तसं तू. याला काही एक कामचं येत नाही. धरा बेलला धरा, पोळपाट धरा, कपडा आणि इथं होता कुठंतरी बघ ना, धुवून आण. चल टाक तेल आणायचं. तुला सांग का मी निकल गायबानी खायला बघा आता मांजरी एवढी चुलू 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 साता सट सट किती. थोडा ववा कमी पडल्यावानी झालाय. ववा चवदार लागत, पोट नाही दुखायचं म्हणजे यांची. चाटून बघ ना, मीठ कमी जास्त झाले का? मी नाही चाटी देवाण खावं लागत. बघ सगळं बरोबर होणार आहे. स्वामी शिवानंद दादाजी दोन्ही द्वारिका मैया. आले धरा. आई लई जाड होईल तो, मोठा गोळा झाला. थोडा बारीक करा ना अजून. ती छोटे छोटे करायचे. ते चुनकी चुनकी करीत मग जरा गोड लागत आहेत लई मोठे. आई वा पांगवा तुला ना लायते ना थापायला. तू दिशो मला फसव धंदा आहे ना. हा, येतो. बघ ते कशी करते. पाणी लावा थोडं अजून जरा. मला शिकी ती. मुकादम आहे हो मम्मी होय. हा? मुकादम. गोळीचा मुकादम अजून पातळ करायचं. रोडला पाणी मारा, डांबर टाका. दही ती आणतावर जाऊन. लगेच पाहिला देणार आहे का मला? दही गुळ हा पाहिला देणार आहे. तू देव आहे ना आमच्यासाठी. आई अजून पातळ करा. लाडकत वादा नाही खाते खुशा. आई पहिलं मला पाहिजे बाई, मला खायचं पहिलं. सोनी शिवानंद दादाजी दोन्ही द्वारिका मैया. सोनी शिवानंद दादाजी दोन्ही द्वारिका मैया. सोनी शिवानंद दादाजी. पाणी कमी टाकलं मम्मी वरून. पाण्याच्या वाफ्याने थोडं छान छान शिजत. कच्चं नाही राहत बापा ती. पातळ कर ना मग. पातळ काही नाही जात. आता बेस असं कधी का पातळ थोडं जाडं बी खावं लागत. गवस त्याला म्हणते जाड. गवस खाल्लं का गवस होतं माणूस. पातळ खाल्लं का दाब चिपटी वणी चवणी. दामन चिपटी. आई मला द्या पहिलं. आई मला द्या पहिलं. हा.
मी बघते चाकून टेस्ट कशी आहे काय आहे मला कळवतो जरा त्यातलं नाही का पीठ कमी आहे, जास्त पीठच काय ना मग नाश्ता करून निघत पीठ नको पराठा खाल्ल्यावर कसं कळन मला जरा ते सांगितलं ना धपाटे पराठा नाही म्हणत त्याला हा धपाटे आमच्या भाषेत दापट आहे तुझ्या अहो भाषेत काय? पराठे म्हणजे लाटून असतं आणि धपाटे म्हणजे थापून असतं. मग मी काय करते धपाटे घालणं आणि थापणं त्याला म्हणते धपाटे आहे का नाही आई नाही तर मला घाली अरे बाप काय भारी मस्त. कोणाला दही साखर खायची ताटान डिश खायची? टाकली जरा जरा मासाला वाढायची तुला पद्धत आहे का नाही तुझ्याकडे वाटीत खायची का गं? बसा 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 हो काय देऊ तुम्हाला काय तुम्हाला काय पाहिजे उठ लवकर मग तिला 100 माणसं बसले तुम्ही. जरा त्याला वळणच नाही हो काय देऊ बुंदी जाय 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 बुंदी गुलाबजाम देऊ का आई मला पहिलं देणार आहे मला माहिती आहे माया लय जीव आहे आईचा जी. मी खाणार आहे भाऊ पहिलं. आई 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 थांबा. अरे मग मी झालं दे ना राव मला लय तोंडाला पाणी सुटले. तिला नको देऊ आधी बरं का मला दे. कोणाला देणार मम्मी आधी दादाला मग माझा लेकराला. जीव आहे बाई गुळ नसेल आणला गुळ कसं पाहिजे गुळ तर एकच नंबर लागतो बस गुळ आण मीठ पण एक काम 4 बाऱ्या गुळ आण तुला आवडत नाही तुला आवडी नसत थोडं चाललंय आमचं तुला काय आवडत आणि काय नाही आवडत लेकाला आवडत त्यासाठी थोडं बनवलंय तू खाती माझा इकडून इकडून येते तू कधी मोठे नाही होते अजून. हा होतेच ना छोटे गेले मग टपकन बाजात येत भाऊ आम्ही ना आमच्या आई एवढा गोळा मारायच्या कुठल्या एवढा आम्ही वेटिंगला असायचो असं बसलेलो सगळे बाजारात कच्चच खायचे कोणाच्या वाट्याला कधी येते. हा पहिले बाजार तर संपलं असं एवढं मोठं तवा एवढं भलं अर्ध कांड जाड आम्हाला काय आता गुळण फिड असे दापटे कच्चे आता कोथमीर सुद्धा भेटत नसे उन्हाळ्यात पण ओरिजिनल काय अरे राहायचं कोमल दया साखर आण ना थोडी. बरं आण चल. हिचूर कुठून आणली मम्मी शिंदेला सांगली होती काय हा चुलीवाले शिकून आणली मी. कोणी शिंदे काय आता चुली घेऊन येते कोणती चुली आहे तू हे बायपासला नाही का का आणली काल आणली मी केव्हा आणली काल कोण गेलं मीच गेले पाय पाय कुठं सुनाला एकाला चुलीवरच खावा बायपासला कुठं त्या नदीच्या वर हा. नदीच्या वर झालंय तिथं तुळशी इंद्रानं ते टेस्ट मम्मी खतरनाक. कसं खाऊ राहिले एकटे एकटे मला थोडं बी द्या ना हो एक घास तरी द्या एकच बघा ना कशी भारी दहीन बिहीन घेऊन बसले साखर दही तो खाऊन यो झाला थाळा आहे ना थाळा तो खाऊन झालं ना तुला पप्पाला घेऊन जा यो थाळा आहे ना इसवी सन 1947 मधला आहे माहितीये का आमच्या सासूच्या हातचा आहे माहिती का 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला होता. हा? कडक होत थोडी कडक. क्रिप्सी पालक भाजीमुळे ते सॉफ्ट होत असते माहिती का तुला खा घ्या खाऊन हा. कसं खातोय बघ मीठ पीठ बरोबर आहे का मीठ टाकायची दही मध्ये डिप करून खाते साखर टाकली का म्हणे तू मादर बसायला बसली खायला आता मांजल देऊ नका. दुसरं बी तयार झालेलं आहे आई तुम्ही तर म्हणला ना तुला देणार आहे त्याला खाऊन दे ना बाई आधी तू असं कसं ग भूता म्हणा तुम्ही तर म्हणल्या, मला मोठ्या घरच्या देणार आवतीचा टोपल्यामध्ये जीव पण तुम्ही म्हणला ना की कोंबले तू आत मारे जीव आहे आधी अगं हाय पण ती माझ्या लेकाला खाऊ दे ना बाया माणूस कवा करून खातोय कच्चा आहे मम्मी जाड झालं. अरे नाही तू खाऊन हा, बघशील कच्चा आहे. ते मा तुकडा दे मा तुकडा आणि इकडे मा तुकडा आणि इकडे. बघा कसे पिसाळल्याने करून राहिले आधी मला दे आधी मला दे पलट तर नाही का याच्यावर तुला बसलं. एक नंबर झाला.
घ्या मा तोंडाला नुसतं पाणी मीच पिऊ राहिले मा पाणी थँक्यू लय भारी पिरुष पप्पा देत नव्हतं एकच जुन्या नंबर लोकांची उगाच म्हण नाही मोठ्या घरची आऊ टोपल्यामध्ये जीव मोठ्या घरची आऊ तिच्या टोपल्यामध्ये जीव तुला माहिती का आई पण मा तुमच्याच जीव आहे आमच्या आजीची आईच्या बापाची लय गरिबी होती बरं का हा आता त्यांचं भरपूर चांगलं झालंय पण आमचा ईश्वर मामा खूप लाडका हा आणि मग त्या तुम्हाला काय खायचं बाबा म्हणजे काय खायचं तर म्हणजे हुरडा खायचं हुरडाची ते धरलं पहिले कसे धरायचे माहिती का एक पोतं घ्यायची इकडून एक माणूस इकडून एक माणूस इकडून एक माणूस इकडून एक माणूस आणि मध्ये असा असा लाकडाने असा हुरडा कुटायचा बरं का कुटता कुटता ईश्वर मामा कोणती हुरड्याचं ती पडलं ती पोतं एका हाताने तर बाबांनी तेव्हाच शॉट मारलेला मला आठवतो मोठ्या घरची आऊ तिच्या टोपल्यामध्ये जीव म्हणजे आमच्या घरी लय चांगलं होतं ना 25 म्हशी आमच्या मम्मी मांजर बघ ना चोरून खाते बघ ना मांजर टक 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 अगं त्याला खाऊ दे ना मी फक्त चव बघ राहील चव दही खराब झाली का चांगली आहे बघावं लागत आहे का नाही आई म्हणजे कसं मिरची करा ना जर म्हणजे जी बिन खाईन मला लय आवडती मला काय आवडतं माहिती का त्याच्यापेक्षा आज सांगा कशी लागली हा एकच नंबर मिरची बाबा मिरची सोबत ना आणि दही पण मला आवडतं धपाट्या संग गुळ खाऊन बघ आणि मग सांगतो मला माहिती मी खाल्ले किती वेळा आपण खातोय धपाट्याचं गुळ पण दही हा गुळ भारी लागतो दहीची बराबरी नाही आई वा 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 तर नमस्कार तोंड बाजू राहिले नमस्कार कसे वाटले मग चुलीवरचे धपाटे आलं ना तोंडात पाणी आलं असेल ना हे खा हे खा एवढं पीठ आमच्या दोघे चालू असते तोंडात पाणी आलं असेल ना ते गिळून घ्या एक करून like पहा करा तुम्ही. तोंडात पाणी आलं असेल तर कमेंट करा आणि धपाटे खायचे असेल तर आमच्या घरी या धपाटे खायला आहे ना आई? मग एकच नंबर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करत नाही राव कोणी आहे ना आई लाईकच नाही करत सांगा बरं तुम्ही 2 शब्द करतील ना करतील म्हणतात आई तर का नाही आजचा ब्लॉग इथे संपवतो शेतकरी कुटुंबाला ब्लॉग मध्ये टाटा बाय 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 मी गुळ खाते नुसता आता मला जरा खाण्यात व्यस्त आहे मी